तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर नवीन आयुष्यमान कार्ड बनवायचे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे नवीन आयुष्यमान कार्ड बनवू शकता। तर यासाठी सगळ्यात पहिले प्ले स्टोरवर येऊन तुम्हाला आयुष्यमान हे वाला जे ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करायचं आहे। ओपन केल्यावर येथे खाली एक पॉपअप येईल, आर यू अ बेनिफिशरी, येथे नो सिलेक्ट करा आणि ॲक्सेप्ट करा। आता बघा, ॲक्सेप्ट केल्यावर तुम्ही इथे एक नवीन पेजवर याल। येथे खाली तुम्हाला बघा एक लॉग इनचा ऑप्शन दिसेल, या लॉग इनवरती क्लिक करा। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर याल। येथे लॉग इन ॲज अ बेनिफिशरीवर सिलेक्ट करा, मोबाईल नंबर टाका, कॅप्चर टाका, ओ टी पी येईल, येथे ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्या। आता बघा, लॉग इन केल्यावर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, इथे वरचं जे ऑप्शन आहे याला सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर सर्च फॉर बेनिफिशरीवर तुमचं स्टेट सिलेक्ट करा, सर्च बाय आधार करा आणि इथे सर्च करा। आता बघा, सर्च केल्यावर तुमची जी फॅमिलीची इन्फॉर्मेशन आहे ते इथे येऊन जाईल। आता तुम्हाला नवीन कार्ड बनवायसाठी ज्यांचं सुद्धा कार्ड बनवायचं आहे त्यांच्यासमोर डू ई KYC टू क्रिएट आयुष्यमान कार्डचा एक ऑप्शन येईल। आता याच्यावरती क्लिक करा। आता बघा, क्लिक केल्यानंतर इथे ऑथेंटिकेशनचा एक ऑप्शन येईल, येथे आधार ओ टी पीवर सिलेक्ट करा आणि तुमचा जो आधार नंबर आहे इथे आपोआप येईल, येथे व्हेरीफाय करा। नंतर एक कन्सेंट येईल, याला ॲक्सेप्ट करून अलाव करा। आता बघा, तुम्हाला दोन ओ टी पी येतील, ओ टी पी टाका आणि सबमिट करा। आपलं जे ऑथेंटिकेशन आहे ते इथे सबमिट झालेलं आहे। आता त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर याल, येथे तुम्हाला पुन्हा KYCचं एक ऑप्शन येईल, येथे पुन्हा तीच प्रोसेस करा, आधार ओ टी पी टाका, इथे व्हेरीफाय करा, कन्सेंट येईल, त्याला अलाव करा आणि दोन ओ टी पी येतील, पुन्हा ओ टी पी टाका आणि सबमिट करा। आता इथे बघा, तुमची जी डिटेल्स आहे ती टाकायचा ऑप्शन येईल, येथे तुमची डिटेल्स टाकून येथे सबमिट करा। आता बघा, सबमिट केल्यानंतर तुमची जी KYC आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि काही वेळानंतर तुम्ही इथून नवीन जे तुमचं कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता। हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा।